ओम नमो जे आद्या वेद प्रतिपाद्या जय जया जे स्वसंवेद्या आत्मरूपा देवा तुची गणेशो सकलार्थमति प्रकाशो मने निवृत्तिदासु अवधारी जोजी आता अभिनव वाग विलासिनी जे चातुर्यार्थ कला कामिनी ते शारदा विश्वमोहिनी नमस्कारिली मिया आता हृदये आपुले सौभाळुनिया भले वरे बैसौ पाऊले श्री गुरूंची परम पुरुष शौरे पांडुरंगा मुरारे मदन मोहन कान्हा गोपिका चित्तहारी प्रकट निकट शोभे रुक्मिणी रम्य वामे सदय धवल हासं विठ्ठलं चिंतयामि पांडुरंग रूप धमन पांडुरंग रूप धमन पांडुरंग रूप पांडुरंग रूप दुसरे चरण सलता दिया दुसरे चरण सलता दिया त्यांच्या कृपदाने कथेचा विस्तारो त्यांच्या कृपदाने कथेचा विस्तारो पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांचिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका ज्ञानेशंचम ज्ञानमूर्ती साक्षात प्रेम स्वरूपिणम नामदेवंच दयामूर्ती नाथम वंदे पुनः पुनः वैराग्यश्च परामूर्ती देहु क्षेत्र निवासिनम तुकाराम महाराष्ट्रम भक्तराज चतुष्टकम शरण शरण एक पायी माथा ठेविला 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 शरण शरण एकनाथा पायी माथा ठेविला नगर बाहु गुण दोष चालो दास पायांचा शरण एकनाथा पायी माथा ठेविला नगर बाहु गुण दोष चालो दास पायांचा शरण शरण एकनाथा पायी माथा ठेविला नका पाहू गुण दोष झालो दास पायाचा यदक्षर मनाख्येयम आनंद मज केवलम श्रीमन्निवृत्तिनाथीति ख्यातम दैवतमाश्रयेत श्री संताचे माथा चरणावरी साष्टांग हे करी दंडवत हरिभक्त माझे जीवलग सांगाते हरे भक्त माझे जीवलग सांगाते सांभाळून नेते परलोका वचनेची त्यांच्या होय महालाभ करे पद्मनाभ कृपा दृष्टी प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी सेवेकरता निवडलेला अभंग संत श्रेष्ठ महान भगवत भक्त जगद्गुरु श्री तुकोबाराय
तुकोबारायांचे एकनिष्ठ असे असणारे शिष्य ज्यांना पट्ट शिष्य म्हणतात, एकनिष्ठ शिष्य म्हणतात, असे श्री निळोबाराय या निळोबारायांचा असणारा चार चरणाचा आणि हरिभक्तांच्या संगतीचं महत्व प्रतिपादन करणारा अभंग. विठ्ठल टाळी टाळी सर्वांनी टाळी वाजवा. या अभंगाच्या माध्यमातून संत श्रेष्ठ श्री निळोबाराय आपल्याला हरिभक्तीच्या असणाऱ्या हरिभक्तांच्या संगतीचं महात्म्य प्रतिपादन करतात. जे हरिभक्त म्हणवणारे आहेत ते आम्हाला परलोकाला सांभाळून नेतात. त्यांच्या वचनामध्ये मोठी ताकद आहे, मोठा लाभ त्यांच्या वचनामुळे प्राप्त होतो. काय लाभ प्राप्त होतो? पद्मनाभ असा भगवान परमात्मा आमच्यावर कृपा दृष्टी करतो. अजून काय लाभ होतो? अनेक बंधनापैकी असणारं मोह नावाचं बंधन आणि आदी असणारे अनेक बंधन, त्या बंधनाचाही असणारा नायनाट ही संताची संगती करते. या संताच्या संगतीच्या बरोबर निघाल्याच्या नंतर निळोबाराय म्हणतात, अनेक वाटा आहेत, पण त्या सगळ्या वाटा या संतांच्या बरोबर निघाल्या बरोबर मोकळ्या होतात. अभंगाचा भावार्थ. विठ्ठल या अभंगावर बोलण्यापूर्वी काय अल्पसा थोडासा परिहार द्यायचा. तो म्हणजे असा, सालाबादाप्रमाणे चालत असलेला आपला हा अखंड हरिनाम सप्ताह 28 वर्ष आपल्या सप्ताहाला झाले. करत असताना ज्यांच्या कृपा आशीर्वादाने आपण इथपर्यंत आलेलो आहोत, सोपान काका मस्के आणि आदरणीय श्री राखे स्वामी या महात्म्यांच्या असणाऱ्या कृपा आशीर्वादाने, परमपूज्य आदरणीय श्री गुलाबरावजी महाराज खालकर यांच्या असणाऱ्या कुशल मार्गदर्शनाने, किंबहुना आपल्या गावामध्ये त्यांनी सप्ताह सुरू केला, त्यांच्या असणाऱ्या मार्गदर्शनाने या ठिकाणी 2 औचित्य साधून चालत असलेला हा सोहळा कालच्या दिवसाला संत श्रेष्ठ श्री त्रिविक्रमानंद स्वामी महाराजांचा असणारा समाधी सोहळा आपण पार पाडला. आणि पुढे एकादशीच्या दिवशी श्री संत श्री लिमराज स्वामी महाराजांचा असणारा जन्मोत्सव या ठिकाणी आहे. अशा 2 योगाचा, 2 असणाऱ्या महान पर्वाच्या असणाऱ्या तिथीवर चालत असलेला आपला सप्ताह. विठ्ठल पवित्र असं असणारं आपलं हे गाव, आणि त्याही आजच्या दिवसाला असणारे वारकरी संप्रदायामधील विशेष असणारी भर आहे बरं का. कदाचित माहित असेल नसेल, वारकरी संप्रदायामध्ये असणारं ज्यांचं मोठं मानाचं स्थान आहे, पण आता बऱ्याच जणांना, बऱ्याच लोकांपर्यंत त्यांचं चरित्र उपलब्ध झालेलं नाही. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये वैजापूर नावाचा तालुका आणि वैजापूर तालुक्यामध्ये शिऊर नावाचं गाव आहे बघा. त्याला शिऊर बंगला असं म्हणतात. बऱ्याच जणांना माहिती असेल. संत श्री बहिणाबाई महाराजांची समाधी त्या ठिकाणी आहे. त्यांचं ते गाव असणारं शिऊर नावाचं, आणि त्या ठिकाणी एक महात्मे वास्तव्याला राहिले होते. पुण्याकडले महात्मे, त्यांचं नाव शंकर स्वामी. नाव ऐकून आहेत नाही बऱ्याच जणांना, जवळजवळ 99% लोकांना इथं माहित नसेल. पण आज या महात्म्याचा समाधी सोहळा आहे आणि त्या दृष्टीने 2 शब्द बोलणं हे अगत्याचं आहे. विठ्ठल या महात्म्याचा काय अधिकार आहे? ज्या महात्म्याचं नाव मी घेतलं, वारकरी संप्रदायामध्ये यांचा काय मोठेपणा आहे, यांची काय गरिमा आहे, याचं जर चिंतन आपण पाहिलं, संत श्रेष्ठ श्री जगद्गुरु तुकोबाराय ज्या वेळेस वैकुंठाला गेले, वैकुंठाला गेल्याच्या नंतर 4-5 दिवसांनी परत त्यांनी आपली घोंगडी आणि टाळ पाठवून दिला. चरित्राचं चिंतन करणाऱ्या व्यक्तींना माहिती असेल. त्यापैकी जगद्गुरु तुकोबारायांचा टाळ ज्या ठिकाणी ठेवलेला आहे त्याला टाळ चिखली म्हणतात. आळंदी आणि देहू मार्गावर असणारं टाळ चिखली नावाचं गाव आहे. आमच्या आळंदीकर महाराज मंडळींना त्याचं ज्ञान आहे. टाळ चिखली का म्हणतात? त्या चिखलीला जगद्गुरु तुकोबारायांचे टाळ त्या ठिकाणी काचामध्ये बंदिस्त ठेवलेले आहेत, म्हणून त्याला टाळ चिखली म्हणतात. आम्हाला 2-3 वेळेस दर्शनाचा योग आला. कधी जर गेले, आवर्जून त्या चिखलीला उतरून जगद्गुरु तुकोबारायांच्या टाळाचं दर्शन घ्या. ज्या टाळाच्या नादामधून असणारे ज्यांनी अभंग गायले, आपण नेहमी म्हणतो दगडाच्या टाळामधून गायले अभंग, ते दगडाचे टाळ जगद्गुरु तुकोबारायाचे आपल्याला पाहायला टाळ चिखलीला भेटतात.
आणि त्या असणाऱ्या टाळाप्रमाणे जगद्गुरु तुकोबारायांनी आपला विना आणि चिपळ्या ज्यांच्याकडे दिला ते म्हणजे आज ज्यांचा अभंग सेवेकरता निवडला ते संत श्रेष्ठ निळोबाराय. निळोबारायांनी आपला भजनाचा विना आपल्या भजन करण्याच्या चिपळ्या या निळोबारायांना असणाऱ्या तुकोबारायांनी अर्पण केल्या, तुकोबारायांनी दिल्या. त्यांनी जोपर्यंत होते तोपर्यंत त्या चिपळ्याचा विण्याचा अंगीकार करून त्याच्यामध्ये भजनानंद लुटला. आणि कालांतराने निळोबारायाला ज्यावेळी जाण्याचा प्रसंग आला त्यावेळी संत श्रेष्ठ निळोबारायांनी तुकोबारायांचा विना आणि चिपळ्या ज्या महात्म्याकडे दिला ते म्हणजे महात्मे शंकर स्वामी आहे. वारकरी संप्रदायाचा इतिहास आहे आपल्याला माहित असणं आवश्यक आहे. आणि अशा असणाऱ्या श्री शंकर स्वामी महाराजांचा आज समाधी सोहळा आहे. जवळजवळ 250-300 वर्ष श्री शंकर स्वामी महाराजांना जाऊन झालेले आहेत. पण जात असताना त्यांनी तोच विना कुणाकडे दिला? मल्लाप्पा महाराज वास्कर, वास्करांचा फड प्रसिद्ध वारकरी संप्रदायामध्ये त्यांच्याकडे तो विणा दिला. आणि तेव्हापासून शंकर स्वामी पासून तो विणा वास्करांकडे गेला. अजूनही असणार जगद्गुरु तुकोबारायांचा विणा वास्करांकडे आहे. आणि अशा महात्म्यांची आज असणारी पुण्यतिथी. विठ्ठल त्याही औचित्यानं असणारा विचार केला. निळोबारायांच्या परंपरेमधले असणारे हे महात्मे आहेत. निळोबारायांचा वरदहस्त ज्यांना प्राप्त झालेला आहे असे हे महात्मे आहेत. आणि यांचंही काहीतरी चिंतन आपल्याला वारकरी संप्रदायाच्या दृष्टीनं घडावं, त्यांचं असणारं स्मरण घडावं म्हणून त्या दृष्टीनं असणारा हा अभंग आपण चिंतना करता निवडलेला आहे. त्यानंतर आपल्या गावामधील औचित्याचा विचार केला. श्री त्रिविक्रमानंदजी स्वामी महाराज आदरणीय महाराजांचा असणारा समाधी सोहळा काल पार पडला. त्रिविक्रम कोणाला म्हणावं त्याचं महात्म्य प्रतिपादन करत असताना श्री विष्णू सहस्रनाम भाष्यामध्ये भगवत पूज्यपाद जगद्गुरु श्री शंकराचार्य वर्णन करतात. कारण की भगवंताचं नाव त्रिविक्रम आहे. अजो महार स्वाभाव्यो जिता मित्र प्रमोदन आनंदो नंदनो नंद. पुन्हा बोला ना. सत्य धर्मा त्रिविक्रम. भगवान परमात्म्याचं नाव त्रिविक्रम आहे. कोणत्या देवाचं नाव त्रिविक्रम आहे? वामन भगवंताला त्रिविक्रम असं म्हणतात. त्यांनाच त्रिविक्रम काय म्हणावं त्याचं कारण असं 3 पावलामध्ये संपूर्ण पृथ्वी त्यांनी व्याप्त केली म्हणून त्यांना त्रिविक्रम म्हणावं असं आचार्यांनी भाष्यामध्ये सांगितलेलं आहे. म्हणून ज्या महात्म्यानं 3 पावलामध्ये संपूर्ण भूमी व्याप्त केली त्यांना त्रिविक्रम म्हणावं. या महात्म्यानं काय केलं? या महात्म्यानं असणार 3 ज्या गोष्टी आहेत त्या 3 गोष्टीच्या पलीकडे असणारे हे महात्मे होते. कोणत्या 3 गोष्टीच्या पलीकडे होते? कामाच्या, क्रोधाच्या, लोभाच्या पलीकडे असणारे हे महात्मे होते. सत्व, रज, तम या 3 गुणाच्या असणाऱ्या पलीकडे हे महात्मे होते. आणि या 3ही गुणाच्या पलीकडे असल्यामुळे 3ही विकाराच्या पलीकडे असल्यामुळे त्यांनी विक्रम केला. नाम त्यांनी असणारे त्या ठिकाणी पराक्रम केला. कोणता पराक्रम केला? काम क्रोध रूपी असणाऱ्या संपूर्ण शत्रूंना त्यांनी पराभूत केलं. आणि म्हणून तर त्यांना स्वामी म्हणायचं. श्री गुरु आमचे चारठाणकर बाबा सांगत असताना स्वामी शब्दाचा अर्थ ज्या वेळेस करतात जगद्गुरु तुकोबारायांचा अभंगाचं प्रमाण देतात. इंद्रियाचे धने काम क्रोध काम क्रोध तुका म्हणे दिले दोन्ही काम क्रोध बंदिखानी तुका म्हणे दिले दोन्ही इंद्रियाचे धनी आम्ही झालो गोसावी. कोणाला गोस्वामी म्हणावं? गोनाम इंद्रिय स्वामीनाम मालक. इंद्रिय ज्यांच्या ताब्यामध्ये आहेत त्यांना गोस्वामी म्हणावं. म्हणून
पण स्वामी शब्दाला असणारे सार्थक हे महात्म्य आहेत ज्यांच्या ठिकाणी या गोष्टी नाहीयेत. त्यापैकी असणारे श्री त्रिविक्रमानंद स्वामी महाराज, त्यांच्या नावामध्ये आनंद आहे. संत हे असणारे आनंद स्वरूप आहेत. आनंद 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 म्हणजे काय, नंद म्हणजे काय, तर याचा अर्थ आनंद सर्व सुख असा अर्थ केलेला आहे. म्हणून अशा महात्म्यांचा काल समाधी सोहळा झाला आणि श्री लिंबाजी महाराज आदरणीय महाराजांचा असणारा पुढे आपल्याला जन्मोत्सव साजरा करायचा आहे. आपण नेहमी चिंतन ऐकता, संत महात्मे ज्या वेळेस येतात तोही सोहळा असतो, संत महात्मे जातात तोही सोहळा असतो. महाराज त्यांचा सगळ्यांचा सोहळा होतो आणि तुमचा आमचा संस्कार होतो. आपण जन्माला आल्याच्या नंतर आपले संस्कार होतात, बरोबर आहे का नाही? जन्माला आल्याच्या नंतर जातकर्म नावाचा संस्कार होतो आणि मरायच्या टायमाला अंत्यसंस्कार होतो. पण संत महात्मे जन्माला आले तरी सोहळा होतो आणि संत महात्मे गेले तरी सोहळा होतो. विठाला विठाला आळस करू नका. तुका म्हणे गाजे वैकुंठी भूमंडला माझी कीर्ती, याही भूमंडला माझी कीर्ती, याही भूमंडला माझी कीर्ती. तुकोबाराय वर्णन करतात. तुका म्हणे गाजे वैकुंठे सोहळा, या हे भूमंडळा माझी कीर्ती. वैकुंठामध्ये ही महात्म्यांचा सोहळा आहे, या भूतलावरही हरिभक्त थोर भूमंडळी, हरिभक्त थोर भूमंडळी, हरिभक्त थोर भूमंडळी, हरिभक्त थोर भूमंडळी. काय त्या महिमा वारंवार, हरिभक्त थोर भूमंडळी, हरिभक्त थोर भूमंडळी, हरिभक्त थोर भूमंडळी. निळोबारायांचं प्रमाण महाराजांनी दिलं. काय त्यांचा महिमा वर्णू वारंवार, हरे भक्त थोर भूमंडळी. संत महात्म्यांचा असणारा हा सोहळा आहे. असा सोहळा आपण सर्वजण साजरा करतोय. खरं जर पाहिलं तर देहदृष्ट्या जरी महात्मे आपल्याला दिसत नसले, छांदोग्य नावाचं उपनिषद वर्णन करतं महात्मे इथंच आहेत. महात्मे लोक जात कुठं नाहीत, संत महात्मे असणारे इथंच राहत असतात, फक्त देहानं आपल्याला दिसत नाहीत. एरवीही त्यांचा देह आपल्याला दिसत असला तरी देह आणि भगवान परमात्मा ते वेगळे नाही. ज्ञानोबाराय वर्णन करतात, ते वर्तत दिसते देहे परी ते देहिना माझ्या ठाई. ज्ञानोबाराय वर्णन करतात, ते दिसायला तरी देहामध्ये दिसत असले तरीही ते आणि मी असणारे वेगळे नाहीत. म्हणून संत आपल्या करता असणार या ठिकाणी अजूनही आहेत. संत आपल्याला सोडून कुठे जात नाही, जाणारे तुम्ही आम्ही आहेत. आणि संत जर जाणारे आणि येणारे असले असते, आगमा पायणो नित्यां तितिक्षस्व भारत. गीता वर्णन करते, जे येत आणि जात ते असणार नाशवान असतं. संत येणारे आणि जाणारे जर असले असते तर नाशवान ठरले असते. विठाला म्हणून याच ठिकाणी महात्मे असणारे तुमच्या आमच्या करता आहेत. अशा महात्म्यांच्या चरणावर असणारं दंडवत करूयात. परमपूज्य असणाऱ्या सगळ्यांचं आदराचं स्थान अनेक असणारे संत महात्मे तो होऊन गेले. आपले आदरणीय श्री लंगडे स्वामीजी असतील, पण आदरणीय अजूनही काही महात्मे या ठिकाणी होऊन गेलेले आहेत. मला काय सर्व एवढा परिचय वगैरे नाहीयेत. जरी लहानपणापासून इथं होतो तरीही काय एवढा परिचय या ठिकाणी मला नाहीये. पण आदरणीय महाराज, आदरणीय असणारे स्वामी या ठिकाणी होऊन गेलेले आहेत आणि त्यांच्या कृपा आशीर्वादाने ही संपूर्ण पृथ्वी चालते. आणि आपल्या गावावरही अशाच महात्म्यांचा कृपा आशीर्वाद आहे. परम पवित्र असं श्री गोदावरी मैया आहे. ज्या गोदावरी मैयेच्या बाबतीमध्ये वर्णन करत असताना व्याकरणानं असं वर्णन केलं, गोदावरी कोणाला म्हणावं. व्याकरणानं गोदावरी शब्दाचा अर्थ सांगितला. गाम नाम स्वर्गम ददातिता सुवरी श्रेष्ठा सा नाम गोदावरी.
कोणाला गोदावरी म्हणावं व्याकरण वर्णन करतं. गा शब्दाचा अर्थ होतो स्वर्ग, दा शब्दाचा अर्थ होतो देणारी आणि वरी शब्दाचा अर्थ होतो श्रेष्ठ. जी स्वर्ग देणाऱ्यामध्ये श्रेष्ठ आहे तिला गोदावरी म्हणावं. विठाल विठाल. पवित्र अशा नद्यांमध्ये ज्या माऊलीची गणना केली जाते ती म्हणजे माऊली आपल्या जवळ असणारी गोदावरी मैया. या तीरावर पवित्र अशा महात्म्यांचं वास्तव्य, या वास्तव्यामध्ये चालत असलेला हा सोहळा अनेक जणांना, अनेक लोकांना स्वामीजींचं, आदरणीय श्री लिमराज महाराजांचं सगळ्यांचे असणारे चमत्कार आपल्याला ज्ञात आहेत, माहिती आहेत. बाहेरून येऊन सांगणाऱ्यापेक्षा गावातल्या लोकांना चमत्कार भरपूर माहिती आहे. तरी आपल्या सगळ्यांना माहित असले तरी उल्लेख करावा म्हणून मी बोलून जातो. पलीकडे असणारं पाण्यावर घोंगडी टाकून असणारं बसून जाणं हाही चमत्कार. नोहे नोहे मुलीचा मुलगा करणं हाही चमत्कार. ज्ञानोबारायांच्या बाबतीत वर्णन करत असताना निळोबाराय वर्णन करतात. जे हे निमिष मात्रे देह पालटिला स्त्रीचा चिकेला पुरुष उभा, त्यांचे नवल कोण तारिते जड जीवा, या लागे घडावा संत संग. निळोबारायांनी वर्णन केलेलं आहे. म्हणून ज्ञानोबारायांनी जी कीर्ती केली ती कीर्ती श्री लिमराज स्वामी महाराजांनी केलेली आहे. पण अशा कीर्तीच्या दृष्टीने विचार केला, साधनेच्या दृष्टीने विचार केला, अधिकाराच्या दृष्टीने विचार केला तर संत श्रेष्ठ लिमराज स्वामी महाराज, संत श्रेष्ठ श्री त्रिविक्रम स्वामी महाराज हे सगळे असणारे महात्मे तत्वतः एकच आहेत. संत हे वेगवेगळे नसतात, संत हे एकच असतात. विठाल म्हणून अशा संत द्वयांच्या चरणावर असणार नतमस्तक होतून माझ्या अभंगाकडे येतो. वक्त्याचं आद्य कर्तव्य आहे ज्या भूमीवर आपण आहोत त्या भूमीचं वर्णन, ज्या महात्म्यांच्या निमित्तानं कार्यक्रम सुरू आहे त्या महात्म्यांच्या नामाचा उल्लेख, त्यांच्या चरित्राचा उल्लेख आणि आपल्या अभंगाकडे आपण असणार सुरुवात करूयात. या अभंगामध्ये संत श्रेष्ठ निळोबाराय हरिभक्ताच्या संगतीचं महात्म्य सांगतात. तुम्ही आम्ही प्रत्येक जण असणारा जीव जन्माला आल्याच्या नंतर आपल्या सगळ्यांचा प्रवास सुरू आहे. प्रवास सुरू आहे का नाही? प्रत्येकाचा प्रवास सुरू आहे. प्रवास सुरू आहे. कोणाचा कशात असेल? कोणाचा पारमार्थिक क्षेत्रामध्ये प्रवास आहे तर कोणाचा संसारामध्ये प्रवास आहे. प्रवास नाही असा माणूस कोणी? काही जण म्हणतील आम्ही घरीच बसून येत, कधी घराच्या बाहेर निघालो नाहीत. घराच्या बाहेर नाही निघाली तरी आयुष्याचा काय चालू आहे तुमच्या? घराच्या बाहेर निघाले नाही म्हणजे काय आयुष्य तुमचं थांबलेलं आहे का? आयुष्य थांबलेलं नाही, आयुष्याचा प्रवास चालू आहे. प्रत्येकाचा प्रवास चालू आहे. जग शब्दाच्या अर्थाची व्युत्पत्ती करत असताना, गणपती अथर्व शीर्षाचं विश्लेषण करत असताना असं चिंतन केलेलं आहे. भगवान गणपती बाप्पा पासून असणारं जग झालं आयुष्याचा आहे काकड्यामध्ये वर्णन केलेले. आयुष्य जात आहे पहा, काळ जपतसे महा, स्वहिताचा घोर वहा, ध्यानी रहा श्री हरीच्या. जात आहे पहा हे प्रवासाचं लक्षण आहे बरं का. जाणं हे काय आहे? प्रवासाचं लक्षण आहे. जग शब्दाचा अर्थ तुम्हाला सांगत असतो. जग कोणाला म्हणावं? जायते. ज शब्दाचा अर्थ होतो जायते, जे जन्माला येतं. आणि ग शब्दाचा अर्थ होतो गम गच्छती, जाणे. जे जन्माला येतं आणि जात त्याला असणार जग म्हणावं. विठाला विठाला. हे संपूर्ण जग जाणार आहे. हे संपूर्ण असणारे शरीर आधी जाणार आहेत. अंतवंत इमे देहा नित्यस्योक्ता शरीरिनः, गीतेमध्ये भगवान वर्णन करतात. पण हे जाणार असल्यामुळे हे प्रवासशील आहे. प्रत्येकाचा प्रवास हा चालू आहे. पण परमार्थामध्ये ज्या वेळेस व्यक्ती प्रवास करतो तर प्रवास करत असताना परमार्थामध्ये किंवा व्यवहारामध्ये दोन गोष्टींची आवश्यकता असते. पहिली गोष्ट मध्ये प्रवास करत असताना माणसाला सोबती असावे लागतात आणि प्रवास करत असताना रस्ता चांगला असायला लागतो. ज्ञानोबाराय त्याचं वर्णन करतात. जोडला मार्ग प्रांजळू, मिळला सुसंगाचा ही मिळू, वाचून पाहिजे. ज्ञानोबाराय म्हणतात
जर आपल्याला मार्ग चांगला प्राप्त झाला आणि सोबती चांगले जर प्राप्त झाले ना, आपण ज्या प्रवासाला निघालेलो तो प्रवास काय होतो माणसाचा सुखकर होतो, प्रवास चांगला होतो. आणि चांगला प्रवास करण्याकरता रस्ता चांगला असायला पाहिजे. रस्ता चांगला नसेल प्रवास चांगला होत नाही. मग सांगा, रस्ताही पाहिजे प्रवास करायला चांगला आणि सोबतीही चांगले पाहिजेत. तर ज्ञानोबारायांच्या म्हणण्यानुसार विचार केल्यावर रस्ते कोणते कोणते जाण्याकरता? पुढे गेले त्याचा शोधित मार्ग, पुढे गेले त्याचा शोधित मार्ग, पुढे गेले त्याचा शोधित मार्ग, पुढे गेले त्याचा शोधित मार्ग. चला जाऊ मागा घेतला, चला जाऊ मागा चला जाऊ मागा घेतला, चला जाऊ मागा घेतला. पुढे गेले त्यांचा शोधित मार्ग, चला जाऊ माग घेता मी. महाभारतामधला एक श्लोक आहे बरं का. महाभारतानं वर्णन केलं, तरको प्रतिष्ठा श्रुतयो विभिन्ना नैको मुनिर्यस्य वच प्रमाणम धर्मस्य तत्वं निहितं गुहायां महाजनो येण गतः सपंथाः. संत महात्मे ज्या मार्गाने गेलेले तो मार्ग चांगला आहे. मग मार्ग चांगला पाहिजे, मग वेगवेगळे मार्ग आहेत. आपण निळोबरांची गवळण नेहमी पाहतो. नाना साधनाच्या केल्या खटपटा, परित्यान पवती वो याच्या दारवंटा, जाणो जाता जाणीव घाली आडफाटा, योगाभ्यासी सिद्धिर्वधिता ती वाटावून, जपता मंत्र बीज चळची घाली घाला, करिता दान धर्म पुढे भोगवितो फळा, सोवळे मिरविता विधी निषेध आगळा. हे सगळ्या मार्गाचं प्रतिपादन केलं. किंवा शिव महिमनकार वर्णन करत असताना मार्गाचं वर्णन करतात. त्रय सांख्यम योग पशुपतिमतम वैष्णवमिती प्रभिन्ने प्रस्थाने परमिदमदपत्यमिति च रुचिनां वैचित्र्या द्रुजुकुटिल नाना पथजुषां नृणामेको गम्यस्त्वयसा पयसां अर्णव इति. ज्या पद्धतीनं अनेक नद्या समुद्रापर्यंत जातात त्यापर्यंत अनेक मार्ग आहेत आणि हे अनेक मार्ग आपल्याला परमात्म्यापर्यंत नेणार आहेत. पयसाम अर्णव, ज्या पद्धतीनं असणार नद्यांकरता अर्णव आहे, समुद्र आहे, त्या पद्धतीनं भगवान परमात्म्याकडे जाणारे मार्ग आहे. पण अनेक मार्ग आहेत म्हणजे काय, तेवढ्या मार्गाने चालायचं का? ज्ञानोबा म्हणतात का प्रगटलिया गवस्ती अशेष ही मार्ग दिसती. सूर्य उदयाला आल्याच्या नंतर चालण्याकरता अनेक रस्ते दिसतात. मग सगळे रस्ते दिसतात म्हणून काय सगळ्या रस्त्याने चालायला लागायचं का? रस्ता दिसला तिकडे निघाले, रस्ता दिसला तिकडे निघाले, असं चालतंय का? असं चालत नाही. त्याच्याकरता योग्य मार्ग पाहिजे. मग अनेक मार्गाचं चिंतन केलेलं आहे. मग महाराज आपल्याला मार्ग चांगला पाहिजे आणि याच्यामध्ये असणारे हे 9 मार्ग निळोबरायांनी 3 चरणामध्ये सांगितलेले आहेत. हे सगळे मार्ग असणारे काहीतरी दोष यांच्या ठिकाणी आहे. मग आम्हाला चांगला मार्ग पाहिजे. चांगला मार्ग कोणता आहे, चांगला मार्ग कोणता याचं वर्णन करत असताना जगद्गुरु तुकोबाराय नाटाच्या अभंगामध्ये म्हणतात, अवघ्या वाटा झाल्या असे कलेन घडेचे साधन, उचित विधी विधान न कळे न घडे सर्वथा. मग काय भक्तिपंत बहुसोपा पुण्य नागवे या पापा, असं वर्णन त्या ठिकाणी तुकोबारायांनी नाटाच्या अभंगामध्ये केलं. आणि तेच तुकोबाराय कलियुगमादी करावे कीर्तन, कलियुगमादी करावे कीर्तन, बसलेले टाळे वाजवा, झोपू नका. कलियुगमादी करावे कीर्तन, तेरे नारायण तेरे नारायण तेरे नारायण दिल में, तेरे नारायण दिल में. कोणता मार्ग चांगला आहे? कलियुगा माझे करावे कीर्तन तेने नारायण देईल भेटे. किंवा तुकोबाराय म्हणतात कोणता मार्ग चांगला आहे?
कृष्ण विष्णू हरी गोविंद गोपाळ मार्ग हा प्रांजळ वैकुंठीचा वैकुंठाला जाण्याकरता हा मार्ग असणारा काय आहे चांगला आहे महाराज आम्हाला मार्ग कळाला जाण्याकरता कोणत्या मार्गाने जायचं रस्ता कळाला पण आता सोबत संगत चांगली पाहिजे ना काही काही लोक सोबत प्रवासाला असतात ते बोर करणारे असतात काही काही लोक प्रवासात निघालं की एवढं बोर करतात माणसाला प्रवासापेक्षा ते लोक नको वाटतात असेही काही काही लोक आहेत पण खरा प्रवासामधला मित्र कोणी विद्या मित्र प्रवासेषु सुभाषितकार वर्णन करतात प्रवासामध्ये विद्या हा मित्र चांगला आहे ज्याचं लग्न झालं त्याच्या करता भार्या मित्र जी असणारी पत्नी आहे ती मित्र सांगितलेले ज्याचं लग्न झालं त्याच्या करता जो खाटावर रोगानं पडलेला आहे व्याधीस्तस्य औषध मित्रम ज्याला रोग झालाय त्याच्या करता त्याचा मित्र हे औषध म्हणून सांगितलेलं आहे आणि ज्याला यमाची भीती आहे धर्म असणारा त्याचा मित्र सांगितलेला आहे विठाला म्हणून चांगले असणारे सोबती आपल्या प्रवासाला पाहिजेत मग प्रवासाला सोबती कोण आहेत हे ज्यावेळेस असणारं महाराज निळोबारा यांना विचारलं त्यावेळेस निळोबारा अभंगाच्या प्रथम चरणात सांगतात कोण माझे हरी भक्त माझे शिवलग संगाती 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 सांभाळून देती परलोका सांभाळून देती परलोका वचने त्याच्या होय महानाम वचने त्याच्या होय महानाम होय महानाम हरिभक्त माझे जीवलग सांगाते कोण माझे मित्र आहेत हरिभक्त माझे मित्र आहेत मित्र चांगले असावे मित्र कसा असावा भर्तृहरींनी आपल्या नीतिशतकामध्ये विचार सांगितलेला आहे मित्र कसा असावा पापा निवारयते योजयते हिताय गुह्यंच निगुह्यते गुणान प्रगटीकरोते आपद्गतं न जहासि ददाति काले सन्मित्र लक्षणमिदं प्रवदन्ति संतः भर्तृहरी वर्णन करतात मित्र कसा असावा पापान निवारयति मित्र आता हे प्रत्येकाला मित्र आहेत आपण एवढे इथं बसलोत ना प्रत्येकाला मित्र आहेत मैत्रिणी आहेत पण मित्र कसा असावा त्याचं वर्णन भर्तृहरी सांगतात जो आपल्याला पापापासून बाजूला नेतो त्याला मित्र म्हणावं तो मित्र आहे आणि जर मित्रच आपल्याला पाप करायला प्रवृत्त करत असेल तर तो मित्र नाही तो कुमित्र आहे मित्र कसा असावा पापापासून बाजूला नेणारा पापान निवारयते पुन्हा योजयते हिताय आपल्या हिताची योजना करणारा नाहीतर मित्रांनी पाठ फिरवलं की याला कसं पाडायचं याचा विचार करणारा हा मित्र नसतो परोक्षे कार्य हंतारम सुभाषितकार वर्णन करतात काही काही असणारे मित्र तोंडावर गोड गोड बोलतात आणि एकदा त्या मित्राची पाठ फिरली की मग माघारी त्याचं कसं असणारं पतन करता येईल त्याला कसं पाडता येईल त्याला असणारं त्या ठिकाणी कसं धुळीला मिळवता येईल याचा विचार करणारे जे असतात ते मित्र नसतात पापान निवारयति योजयते हिताय पुन्हा गुणान प्रगटी करवते कोण मित्र आहे जो असणारा वाईट गुण आपल्या मित्राचे झाकून ठेवतो काही काही मित्र तर सगळं सांगत सुटते जो आपल्या मित्राचे वाईट गुण झाकून ठेवतो आणि गुणान प्रगटी करवते गुणाचं असणारं प्रगटीकरण करतो त्याला खरा मित्र म्हणावा अजून कसा मित्र असावा आपद्गतं न जहासे संकट काळ आल्याच्या नंतर पळून जाणारा मित्र असावा नाहीतर संकट आल्याच्या नंतर खायला प्यायला म्हणलं की सगळ्यात पुढं पार्टी असलं की पाहायचं काम नाही काय काय मित्र असतात गोंधळ होतो मित्राचा कळत नाही नक्की हे आपलेच मित्र आहेत का दुसऱ्याचे आले एवढा गोंधळ होऊन जातो पण संकट आल्याच्या नंतर एकही मित्र राहत नाही म्हणून मित्र कसा पाहिजे आपद्गतं न जहासे आणि शेवटी ददाति काले एक वेळेस प्रसंग जर आला तर आपली संपूर्ण संपत्तीच काय नोहे नोहे मित्राकरता जीव देणारा असणारा असावा त्याला मित्र म्हणावा कसा जरी असला तरी माझा मित्र आपण कर्णाचं उदाहरण पाहू शकतो
जन हे सुखाचे दिल्या घेतल्याचे 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 नाही कोणी नाही कोणी आल्याही नाक डोळे झाल्याही नशाते नाक डोळे ही गाणी नाही कोणी गाणी नाही कोणी झाल्याही नशाते नाक डोळे झाल्याही नशाते नाक डोळे जन हे सुखाचे दिल्या घेतल्याचे अंत हे काळीचे नाही कोणी. काही मित्र असणार फक्त घेण्या देण्यापुरते असतात, पण मित्र असा असावा ज्यानं प्राण द्यावा. कर्णाला माहिती होतं दुर्योधन वाईट मार्गावर आहे, तरी सुद्धा मित्राकरता प्राण दिला. ददाति काले हे मित्राचे लक्षण आहे. सन्मित्र लक्षणमिदं प्रवदन्ति संतः. संत लोक त्याला असणारे मित्र म्हणतात. नाहीतर महाराज म्हणतात ना, मैत्र केला महाबळी आणि कामानय अंतकाळी. शेवटी काम पडल्याच्या नंतर पळून जातात, फोन बंद यायला लागतो. काही असणारा वेळ आपल्या मित्रांचा नसतो. म्हणून मित्र असे पाहिजेत, संतासारखे मित्र पाहिजेत. म्हणून हरिभक्त माझे जीवलग सांगाते. सांगाते म्हणजे सोबती. सोबती अनेक असतात, पण निळोबरांनी शब्द टाकला जीवलग सांगाती. जीवाच्या जवळचे काही ठराविकच मित्र असतात. जीवाच्या जवळचं कोणाला म्हणावं? आपल्या असणारे सगळे त्या ठिकाणी असणार जे जे काही गुप्त गोष्टी आहेत ते ज्या मित्राला माहिती असतात त्याला जीवलग मित्र म्हणायचं. विठाला गुह्यम आख्याती आणि गुह्यम पृच्छती असं वर्णन केलेलं आहे. गुप्त गोष्ट त्याला आपल्या सगळ्या माहिती राहतात आणि त्याच्या आपल्याला माहिती राहतात, त्याला जीवलग मित्र म्हणावं. हरिभक्त माझे जीवलग सांगाते. मग हरिभक्त हरिभक्त म्हणजे नेमकं कोण हो? हरिभक्त शब्दाचे व्याकरणाच्या दृष्टीने दोन अर्थ होतात. हरिभक्त कोणाला म्हणावं? हरे हे भक्त हरिभक्त. जे हरीचे भक्त आहेत त्यांना काय म्हणावं? हरिभक्त म्हणावं. आता आम्हालाही पदव्या सगळ्या महाराज मंडळीला लावल्या जातात, पण आम्ही हरिभक्त नाहीत बरं का. सगळ्या महाराज मंडळीला पदव्या लावल्या जातात. हरिभक्त ह भ प हरिभक्त परायण अशा पदव्या लावल्या जातात. पण खरा हरिभक्त कोण आहे? त्या हरिभक्त शब्दाची व्युत्पत्ती आपण व्याकरणानं पहा. हरे हे भक्त हरिभक्त. जे भगवान परमात्म्याचे भक्त आहेत त्यांना असणार हरिभक्त म्हणायचं. आणि याही पुढे चला, हरी ही एशाम भक्त स हरिभक्त. भगवान परमात्मा ज्यांची भक्ती करतो ते हरिभक्त. विठाला टाळी टाळी भजन करा. भगवान परमात्मा भक्ती करतो असे भक्त आपल्याला पाहायला भेटतात का? ज्ञानोबा त्या भक्तांचं वर्णन करतात. तो पहावा हे डोहळे म्हणून मज अचक्षुषे डोळे हातीचे लीला कमळे पुजुतयाती. ज्ञानोबा म्हणतात माझ्या भक्ताला पाहण्याकरता मी आकार धारण केला. अव्यक्त ते आकारले रूपा आले गुणवंत. अव्यक्त असा भगवान परमात्मा ज्याला हात नाही पाय नाही. अपानि पादो जवनो ग्रहिता. श्वेताश्वेत उपनिषद वर्णन करतो श्रुती माऊली. ज्या भगवान परमात्म्याला पश्यत्य चक्षु करुणी खाले हरिदासी. करुणी खाले हरिदासी. करुणी खाले हरिदासी. आणि करुणी खेळे हरिदासी. करुणी हरिदासी. करुणी हरिदासी. आणला हे रूपावळे
करोनी खळे हरिदासी. महाराज वर्णन करतात कुळीचे हे कुलदेवे. बरोबर आहे ना. या अभंगामध्ये महाराज तुका म्हणे झाला सोपा, 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 तुका म्हणे झाला सोपा झाला सोपा. आकारले अव्यक्त ते आकारले, रूपा आले गुणवंत आला नावा रूपा. तुका म्हणे झाला सोपा वा केला सोपा. संतांनी सोपा केला, सोपा नव्हता. निर्गुण आकारा आला गुणवंत खाली दंडवत. उजोने या खाली दंडवत. गुरोनिया हरी दंडवत, गुरोनिया हरी दंडवत. निर्गुण आकार झाला गुणवंत, निर्गुण आकार झाला, निर्गुण आकार झाला गुणवंत, निर्गुण आकार झाला गुणवंत. दंडवता पुजोनेया, खाली दंडवता पुजोनेया, खाली दंडवता पुजोनेया. निर्गुण आकार झाला गुणवंत, खाली दंडवता पुजोनेया, खाली दंडवता पुजोनेया. निर्गुण आकारा आला गुणवंत आणि घाले दंडवत पुजोनिया. भगवान परमात्मा भक्ताची पूजा करतो आणि दंडवत घालतो. एवढं सामर्थ्य भक्ताचे. काय काय करतो त्याचं वर्णन करत असताना नाथरया वर्णन करतात. चक्रे करी अभिमानाचा चेंदा, मोह ममता छेदे गदा, शंखे उद्बोधी निजबोधा, निज कमळे सदा निज भक्त पूजी. नाथरयानाथ भागवतामध्ये म्हणतात भगवंताच्या हातामध्ये चक्र धारण केलेलं आहे ना. शंख वृंदके चक्रे शारंग धन्वा गदाधर रथांग पाणी रक्षोभ्य सर्व प्रहरणायुध. भगवंताने हातामध्ये चक्र धारण केलं कशा करता? भक्ताचा अभिमान नाहीसा करण्यासाठी. गदा हाती धंदा करीतो, हाती धंदा करीतो, हाती धंदा करीतो. घेऊनिया चक्र गदा हाती धंदा करीतो, साताराचा कायावासी दुर्जनासी संहारी. शब्दाला प्रमाण आहेत महाराज. आपल्या रामपुरीचा सप्ताह पहिल्यापासून संपूर्ण असणारे गुणवान मंडळी आपल्या सप्ताह करता पंचकृषी मधून, बाहेरून मोठमोठाले असणारे गुणवान मंडळी आपल्या सप्ताह करता येतात. आम्ही पाहिलेले सप्ताहाला आम्ही टाळ घेऊन असणारे उभं राहिलेलो आहे. तीच लिमराज महाराजांची सेवा काही घडलेली, त्याच सेवेचा प्रसाद विठाल. काय प्रमाण दिलं तुम्ही? घेऊन या चक्र गदा हाची धंदा करीतो, भक्ता राखे पायापासी दुर्जनाशी संवारीशी. चक्रानं अभिमानाचा नाश भगवान परमात्मा करतात. गदेनं काय करतात? मोह ममता छेदी गदा. देवाच्या हातात गदा पाहतो की नाही आपण? त्या गदेचं नाव आहे कौमुदकी. ती गदा भक्ताच्या ठिकाणचा मोह नाहीसा करते, भक्तांच्या ठिकाणची ममता नाहीसा करते. भगवंताच्या हातामधला जो शंख आहे तो शंख असणाऱ्या भक्ताला ज्ञान देतो महाराज. त्या शंखाचं चिंतन पाहत असताना ज्ञानोबरायांनीही ज्ञानेश्वरीमध्ये वर्णन केलं. भागवतामध्ये ज्यावेळेस ध्रुव महाराजांना भगवान प्रसन्न झाले आणि समोर देव दिसायला लागला पण बोलता येत, त्यावेळेस भगवंताने आपला शंख त्या ध्रुव महाराजांच्या गालाला लावला आणि लावल्या बरोबर महाराज योंत प्रवेश मम वाच मिमाम प्रसुप्ताम संजय वयत्य खेल शक्तिधर स्वधामना अन्यांश हस्त चरण श्रवणत्व गादीन प्राणान नमो भगवते पुरुषाय तुभ्यम. भागवतानं वर्णन केलेलं आहे. शंख लावल्याबरोबर असणार महाराज ध्रुव महाराज बोलायला लागले. ज्ञान देणारा शंख आहे महाराज.
आणि शेवट वर्णन करत असताना असं वर्णन केलं, निज भक्त निज कमळे सदा निज भक्त पूजी. देवाच्या हातात कमळ आहे का नाही? भगवान परमात्म्यानं हातात कमळ का धारण केलं त्याचं वर्णन करत असताना असं सांगितलेलं की आपला भक्त दिसला की त्यांची पूजा करण्याकरता असणाऱ्या भगवंताने हातीचे लीला कमळे उजुतयासे ज्ञानोबरायांनी वर्णन केलं. ज्ञानोबराय पुन्हा वर्णन करतात, तया संगाचे निसुरवाडे मज विदेहाते देह धरणे घडे किंबहुना आवडे निरुपम. माझा भक्त मला किती आवडतो. भागवतानं त्याचं वर्णन केलं. महादेव आवडत नाही, ब्रह्मदेव आवडत नाही, नच संकर्षण. भागवतानं त्याचं वर्णन केलेले जेवढे माझे भक्त मला आवडतात. म्हणून असे असणारे हरिभक्त आहेत. कोण हरिभक्त आहेत? भगवान परमात्मा ज्यांची पूजा करतो ते काय आहेत? हरिभक्त आहेत. त्यांच्या करता भगवान परमात्मा असणारा अवताराला येतो. म्हणून हरिभक्त माझे जीवलग सांगा ते काय करतात, सांभाळून नेते परलोका. परलोक म्हणजे काय? पर शब्दाचा अर्थ होतो दुसरा. थोडा आपल्या व्यवहाराकडे ऐका. रामपुरीमध्ये तुम्ही बसल्याच्या नंतर एखाद्याला विचारलं का होय आमके आमके कुठे गेले? अहो ते परगावला गेले. कोणत्या गावला गेले? बोला ना. बोलता बोलता म्हणतो की नाही आपण, परगावला गेले. परगावला गेले म्हणजे ज्या गावचे आहेत ते गाव सोडून दुसऱ्या गावाला जाणं त्याला काय म्हणायचं? परगाव. तसं परलोक म्हणजे काय? ज्या लोकातले आहेत ते लोक सोडून जाणं त्याला परलोक म्हणायचं. मग असा परलोक कोणता आहे? परलोक अनेक आहेत. कोणते कोणते परलोक आहेत? खाली आपल्या असणारे 7 आहेत आणि आपल्यापासून वरी असणारे 7. आतळ वितळ सुतळ तळातळ महातळ रसातळ सप्तपाताळ आहेत. भूर भुह मह जन तप सत्य इत्यादी असणारे वरी आहेत. आणि या सगळ्याला मिळून असताना आमच्या नाथरायांनी किंवा भारुडामध्ये सांगितलं हे सगळे 14 आहेत ना, या 14चं वर्गीकरण 3 मध्ये केलं. आणि माता भगवती करता कशाचा मंडप घातला? नाथराया म्हणतात स्वर्गाचा मृत्यू अंगात नाही ना आलं कोणाच्या. स्वर्ग मृत्यू पाताळ याचा मंडप घातिला हो, चारी वेदाचा फुलवरा बांधिला हो, शास्त्र पुराणे अनुवादिते तुझ्या गोंधळ मांडिला हो. उदो बोला कृष्णाबाई माऊलीचा हो. नाथराय वर्णन करतात. ती अंबाबाई कोणती? पंढरपूरची. नाथराय पुढे वर्णन करतात ना, आषाढी कार्तिके तुझ्या गोंधळाचे दाटे हो, कुंडलिक दिवटा शोभे वाळवंटे हो, एका जनार्दनी अंबा उभे कर ठेवून कटी हो. उदो बोला हे नाथरायांनी वर्णन केलेलं आहे. म्हणून हे काही लोक आहेत. या लोकाला जाणं म्हणजे परलोकाला जाणं का नाही? मग परलोक कोणाला म्हणावं? परलोक असणारं वैकुंठाला म्हणावं. कशाहून म्हणावं? चतुश्लोकी नावाची असणारी टीका 4 श्लोकावर नाथरायांनी केलेली आहे. त्या श्लोकामध्ये नाथराया वर्णन करतात. काय म्हणतात नाथराया? नाथराया म्हणतात सगळ्या लोकांमध्ये असणारं वर कोणता असणारा लोक आहे तर तो वैकुंठ आहे. त्याच्यापेक्षा पलीकडे दुसरं कोणी नाही, म्हणून त्याला असणार वैकुंठ लोक म्हणतात. विठाला सर्व लोका वरिष्ठवर जाऊनी परते नाही पर, या लागे परात्पर म्हणती जाते. जेथे परमात्मा नांदे स्वयं ज्योती, त्या वैकुंठाचे वैभव स्थिती वर्णिता खुंटली परेची गती, या लागे म्हणते वैकुंठ लोक. परावाणीला ही ज्या लोकांचं वर्णन करता येत नाही त्याला असणार परलोक म्हणावं. असा वैकुंठ नावाचं लोक आहे. किंवा अजून गीतेच्या भाषेमध्ये जर पाहायचं असेल, यद्गत्वा न निवर्तन्ते तद्धाम परम मम, त्याला असणार काय म्हणावं? परलोक म्हणावं. छांदोग्य उपनिषद ते सांगतं, नस पुनरावर्तते
म्हणून ज्या लोकाला गेल्याच्या नंतर पुन्हा जन्माला येण्याची गरज नाही ते परलोक आहे. तुका पंढरीशे गेला पुन्हा जन्मा नाही आला, हे परलोक आहेत महाराज. विठाला विठाला सांभाळून नेते परलोक. महाराज सांभाळून नेतात आम्हाला मान्य आहे. सांभाळून नेतात हे कशाहून काय कस काय काय म्हणणं आहे नेमकं तुमचं? सांभाळून नेणं म्हणजे कसं? आपण नेहमी एक प्रमाण आपण भजनामध्ये म्हणत असतो, तुका म्हणे वत्स धेनुवेचे चित्ती तैशे मद येते सांभाळ. कोणी कोणाला सांभाळून नेलं हो? महाभारतामध्ये स्वर्गारोहण पर्व नावाचा असणारा प्रकार आहे. त्या पर्वामध्ये चिंतन करत असताना ज्यावेळेस धर्मराजा आदी हे पांडव असणार, कर्मे पांडव महापंथेची गेले ज्ञानोबा म्हणतात. ज्यावेळेस निघाल्याच्या नंतर 6 जण होते. जाण्याकरता किती जण होते? 6 जण. निघाल्याच्या नंतर पहिली द्रौपदी माता जाता जाता गळून पडली. का पडली? कारण की असणार कर्णपती असावा अशी इच्छा झाली, हे एक कारण आहे. आणि दुसरं कारण म्हणजे सर्व पतीपेक्षा अर्जुनावर प्रेम केलं. त्यानंतर महाराज सहदेव गळून पडायला लागले. काय कारण आहे? त्यांना ज्ञानाचा अभिमान होता. कारण की सहदेवाला ज्योतिषशास्त्र एवढं पक्क होत होतं, कोणता माणूस कुठे हे बसल्या बसल्या सहदेव सांगायचे. विठाला विठाला. पांडवातले सहदेव वेगळे आणि सहदेव भाडळीचे सहदेव वेगळे बर का. हे आधी लिहून घ्या, नाहीतर पुन्हा गोंधळ व्हायचा. सहदेव भाडळीचे सहदेव वेगळे आहेत आणि पांडवांचे वेगळे. त्यांना ज्योतिषशास्त्र येत होतं महाराज. बसल्या जागी सगळं करायचं, कळायचं त्यांना. सहदेवही पडले, नकुल पडू लागले. रूपाचा अभिमान होता, मी दिसायला चांगलाय. अर्जुन पडायला लागले. कशाचा अभिमान? मी मोठा धनुर्धर आहे, हा अभिमान निर्माण झाला. आणि भीमदादा पडायला लागल्यावर भीमदादाने विचारलं, दादा मी का पडतो मला सांगा. त्यावेळेस भीमदादाला कारण सांगत असताना असणार धर्मराज म्हणतात, भीमा तू पडतोस याला कारण एक आहे, तू खायला बसल्यावर मागच्या याचा विचार केला. बरेच माणसं खायला एकदा बसले म्हणजे चारठणकर बाबा सांगत असतात, हंसावळ्या गुळवणी बाबा सांगत असतात. एकदा काही माणसं खायला बसले की मागच्याचा विचारच करत नाही, त्याला काही राहीन का राहणार नाही. माग बी माणसं राहिलेत. जे लोक माग कोणी राहिलं का नाही हे पाहत नाहीत का? पुढे जरा खायला महाग होते बर का, त्याच्यामुळे पाहिलं पाहिजे माग कोणी राहिलं का नाही. विठाला विठाला. कोणाला न देता खाणारा काय होतो? भगवान गीतेमध्ये वर्णन करतात, तैर दत्तान प्रदायोग्यो यो भुंक्ते तेन एव सह. आपला धर्मग्रंथ गीता वर्णन करतो, जो एकटा खातो तो असणारा माणूस नाही, तो चोरे म्हणले. पण एकट्यानं खाल्लं नाही पाहिजे. एकटा खाणारा हा असणारा चोरे, एकटा खाणारा पाप खातो. आणि एकट्यानं नाही, माणसाने कोणाला तरी काय केलं पाहिजे? दिलं पाहिजे. म्हणून द्यावं हे असणारं सांगितलेलं आहे. धर्मराज म्हणतात, तो एकट्यानं खाल्लं. स्वतः खात असताना बघा, संत महात्मे असणारे जेवायला लागले, देवाला नैवेद्य दाखवायला लागले. आमच्या माता मावल्या वगैरे देवाला नैवेद्य दाखवतात. काही लोक सरळ जातात, ताट पुढे ठेवतात, उचलून आणतात. आदरणीय डोंगरेजी महाराज भागवत रहस्य ग्रंथामध्ये बोलत असताना म्हणतात, देवाला आणि संताला जेऊ खाऊ घालत असताना माणसाने डोळे झाकून त्यांना खाऊ घालावं आणि स्वतः खायला बसल्यावर डोळे उघडे ठेवून जेवण करावं. विठाला भीमदादा पडले, धर्मराज पुढे निघाले. तेवढ्यात एक कुत्रा आलं, 7 पावलं त्यांच्या बरोबर चाललं. देवी भागवतामध्ये असं वर्णन आहे, 7 पावलं जरी एखादा आपल्या बरोबर चालला तर तो आपला मित्र होत असतो बर का. 7 पावलं आपल्या बरोबर झाला तरी चालला तरी मित्र होतो. एक पुत्र सोबत चाललं धर्मराजाच्या बरोबर. निघाल्याच्या नंतर इंद्राचं तिकडून रथ आला, महाराज चला तुम्हाला नेण्याकरता आलो. त्यावेळेस असणारे धर्मराज बोलायला लागलेले आहेत, मी येतो पण माझ्या बरोबर कुत्र्यालाही घ्यावं. ते म्हणजे महाराज रथ तुमच्या करता पाठवलाय, कुत्र्या करता पाठवला. आता आपण आहेत, आपण हौशीनं घेऊन फिरतो, तो भाग निराळाय. काय हे कोणा करता पाठवलाय? तुमच्या करता असणारा पाठवलेला आहे. बरं पण या कुत्र्याला सोडून मी येणार नाही. धर्मराजाच्या मुखामधले वाक्य महाभारत सांगतं, अयम श्वा भक्त इत्येव त्यक्तो देवरथस्त्वया. हे पुत्र माझं भक्त आहे म्हणून तुम्ही देवाच्या रथाचा त्याग केला आणि आपल्या बरोबर कुत्र्यालाही घेऊन गेले. सांभाळून ने भक्त माझे जीवन सांगाती
सांभाळून नीती परलोका सांभाळून नीती परलोका सांभाळून नीती परलोका सांभाळून नीती परलोका हरे भक्त माझे जीवलग सांगा ते सांभाळून नेते परलोका. महाराज परलोकाला नेतात मान्य, पण निस्त परलोकाला घेऊन जातात त्यांच्या बरोबर राहणं आम्हाला काही शक्य होत नाही. राहणं शक्य होत नाही ना, काही हरकत नाही. त्यांच्या एखाद्या वचनाचं अनुकरण करा तरीही तुम्हाला मोठा लाभ अभंगाचं दुसरं वचनात ज्याचा होय मला वचनात ज्याचा होय मला वचने दिला होय मला वचने दिला होय मला कधी पद्माना बनवली कधी पद्माना बनवली एकदाच माझा होय मला वचनात ज्याचा होय मला वचने दिला होय मला वचने दिला होय मला वचनेचे त्यांच्या होय महालाभ करी पद्मनाभ कृपा दृष्टी. संतांच्या वचनानं मोठा लाभ होतो. मोठा लाभ कोणता आहे? आत्मलाभात परम लाभम न विद्यते. आत्मलाभासारिखे जो गोमटे काही न देखे म्हणून भोग विषयके हरिके जना. ज्ञानोबराय म्हणतात आत्मलाभासारखा कोणता लाभ नाही. किंवा लाभ म्हणजे नेमकं काय? लाभो हि मद भक्ती उत्तम भागवत वर्णन करतं. माझी भक्ती प्राप्त होणं हा असणारा काय आहे? मोठा लाभ आहे. आणि तो लाभ संत महात्म्यामुळे होतो. किंवा मोठा लाभ म्हणजे भगवान परमात्मा आणि त्या भगवान परमात्म्याची प्राप्ती या संतांच्या मुळे होते. म्हणून कृपा कटाक्षे न्याहाळिले आपुल्या पदी वैसविले. संत महात्म्यांची ही कृपा आहे. महाराज कशा पद्धतीने कृपा करतात बघा. योग वासिष्ठ नावाचा ग्रंथ आहे. योग वासिष्ठ सांगतो संत कशा पद्धतीने कृपा करतात. दर्शनात स्पर्शनात शब्दात कृपया शिष्य देहके जनयेद्य समावेशम संभवम सहिदेशिकः. कोणाला असणार गुरु म्हणावं संत म्हणावं? दर्शनात स्पर्शनात शब्दात याच्याद्वारे जो कृपा करतो, ज्याच्या दर्शनानं ही कृपा होते. संत महात्म्याच्या पापणासे दर्शने देवतया जवळ असे. पापणासे दर्शने म्हणून संत महात्म्याच्या दर्शनानेही असणार काय आहे? उद्धार आहे. भागवतामध्ये भक्ती मातेच्या संदर्भात असं चिंतन आलेलं आहे. भक्ती माता वर्णन करते. भो भो साधो क्षणम तिष्ठ मत चिंता मपिनाशय दर्शनम तव लोकश्च सर्वथाग हरम परम. आमच्या पापाचं नाहीस पाप नाहीस करणार तुझं दर्शन आहे.
संतांच्या दर्शनानं पाप नाही सोडत. तुका म्हणे पापे जाती संतांची आजपे जाती संतांची आजपे जाती संतांची आजपे तुका म्हणे पापे जाती संतांची आजपे जाती संतांची आजपे जाती संतांची आजपे तुका म्हणे पापे जाते संतांची आजपे. संतांचा जप केला पाप निघून जातं. संतांच्या जपाचं महात्म्य. दर्शनानं संतांच्या कल्याणे. दर्शनात स्पर्शनात होता कृपा तुमचे पशु बोले वेद. स्पर्श केला त्या पशुला, कृपा झाली त्याच्यावर, पशु वेद बोलायला लागला. आणि पुन्हा शब्दात संतांनी शब्द टाकला की त्या शब्दानं लोकांचं कल्याण आहे महाराज. वचनेची त्यांच्या होय महालाभ. काय करतात? करे पद्मनाभ कृपा दृष्टी. पद्मनाभ असा भगवान परमात्मा. पद्मनाभो रविंदाक्ष पद्म गर्भ शरीर भ्रत. विष्णू सहस्रनाम वर्णन करतं. पद्मनाभ असा भगवान परमात्मा कृपा दृष्टी करतो. एवढं महात्म्य. अजून महाराज त्यांच्या सामर्थ्यानं काय होतं? मोहादी बंधाने जाती तुटोने 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 अरे काला हे पाया तळे दारे अरे काला पाया तळे वचनेची त्यांच्या होय महालाभ वचनेची त्यांच्या होय महालाभ सर्वांनी भजन करा, टाळी वाजवा. टाळी टाळी टाळी. मोहादे बंधने जाते तुटोनिया.
कळे काळ हे पाया तळी दडे. मोहरूपी असणारं बंधन जे आहे ते तुटून जातं. मोह मोह म्हणजे नेमकं काय? नाथ भागवतामध्ये मोह शब्दाची व्याख्या सांगतात. कर्मा कर्म हिता हेत इष्टानिष्ट नाठवे चित्त विवेक शून्य स्तब्धता प्राप्त मोह निश्चित या नाव. काय करावं काय करू नये हे ज्या वेळेस कळत नाही, काय हिताचं आहे काय हिताचं नाही याचा विचार ज्या वेळेस व्यक्ती करत नाही, कर्मा कर्म हिता हेत, काय चांगलंय काय वाईट आहे याचा विचार ज्या वेळेस व्यक्ती करत नाहीये, नाथराया म्हणतात मोह निश्चित या नाव. त्याला मोह असणार म्हणावं. हा मोह कसा आहे या मोहाविषयी बोलत असताना असं वर्णन केलेलं आहे. हे मोहरूपी पाश असणारा न सुटणारा आहे. 7 पाशाचं वर्णन भावार्थ रामायणानं केलेलं आहे. जन्मपाश कर्मपाश धर्मपाश ब्रह्मपाश मायापाश मोहपाश जन्मपाश 7वा. भावार्थ रामायणामध्ये 7 पाशाचं वर्णन नाथरायांनी केलेलं आहे. या सगळ्या पाशामध्ये मोहरूपी पाश असणारा जो आहे तो आपल्याला अधपतनाला नेणार आहे. संत संगतीने थोर लाभ झाला. काय झालं? आमच्या ठिकाणचा मोह निघून गेला. हे संत असणाऱ्या संगतीचं काय आहे महात्म्य आहे. त्या मोहाविषयी बोलत असताना ज्ञानोबाराय म्हणतात ना तरी भलतैशे काष्ट कोरडे. ज्ञानोबाराय म्हणतात एक भुंगा आहे तो असणारा त्या कमळामध्ये सापडतो, पण त्यावेळेस तो कमळ असणारा त्या ठिकाणी चिरत नाही. पहिल्या अध्यायामध्येच असणारे या ओव्या आहेत. तैशे कठीण कोवळे पणे स्नेह देखा, हे आदिपुरुषाची माया ब्रह्मया हि नयेची आया म्हणून भुलविला राया संजयो म्हणे. असा हा मोह आहे. हा मोह असणारा धृतराष्ट्राला निर्माण झाला आणि म्हणून धृतराष्ट्र असणारा त्या ठिकाणी म्हणतो माझे पोर माझे. पहिला श्लोक काय गीतेचा? धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे समवेतायुत्सव मामका. मामका म्हणजे माझे आणि पांडवाश्चैव पांडवाचे. मामका म्हणजे माझे आला आणि जिथं माझेपणा आला तिथं मोह आला. विठाला विठाला असा असणारा मोह या संत महात्म्यांच्या कृपेनं निघून गेला. मोहादे बंधने जाते तुटोनिया आणि काळ जगाला असणारा खाणारा, पण त्या काळाला आम्ही जिंकलं. जन्मालो त्याचे आजे फळ झाले साचे, तुम्ही सांभाळले संती भय निरसली खंती. कृतकृत्य झालो इच्छा केली ते पावलो, तुका म्हणे काळ आता करू न शके बळ. भागवतामध्ये वर्णन केलेलं आहे. तदोत्तान पदपुत्रो ददर्शांतकमागतम मृत्योर्बुरुधे पदम दत्वा अरुरुहाद्भुतम ग्रहम. जगा काळ खाय आम्ही माथा दिले पाय. याच असणाऱ्या चरणाला, हे जे चरण बोललो का आता म्हणलेल्या श्लोकाचा अर्थ हाच असणारा तुकोबरायांचा चरण आहे. हे श्लोक आणि तुकोबरायाचे चरण सारखेच आहेत. विठाला विठाला जगाला खाणारा काळ, पण तो आमच्या पुढे असणारा नमला महाराज. मग महाराज काळ शांत झाला हो, पण मग पुढं तुमची वाट काय? आम्ही त्यांच्या बरोबर
संगे आवयावय पुन्हा त्यांच्या संगे वचन काका होय मला वचन काका होय मला वचन काका होय मला करी पद्मनाभ करी पदमणा वचन करी पद्मनाभ कृपा वचन होय मला वचन होय मला
ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर निळामणे मुक्त मोकळ्या वाटा जावया वैकुंठा. त्यांच्या संगीत महात्म्यांच्या बरोबर केल्यावर कोणत्याही पद्धतीचा अडकाव नाही. आपण भगवंतापर्यंत सहज जाऊ शकतो. म्हणून भगवंतापर्यंत नेणारे संत आहेत आणि त्या संतांची संगत आपण करावी, हा अभंगाचा भाव आहे. आपण या अभंगावर बोलायचा यथामती यथावकाश प्रयत्न केलेला आहे. आपली ठराविक जी वेळ आहे ती वेळ या ठिकाणी झालेली आहे. या अभंगावर जसा असणारा निळोबाराय, जगद्गुरु तुकोबाराय, संत श्रेष्ठ श्री लिमराज स्वामी महाराज, श्री त्रिविक्रमानंदजी स्वामी महाराज या महात्म्यांच्या असणाऱ्या आशीर्वादानं बोलायचा प्रयत्न केला. खरं पाहिलं आपलं आता हे मामाचं गाव आहे, संपूर्ण असणारं गाव मामाचं आहे. सगळे मामा इथं, सगळ्यांचं असणारं प्रेम आहे आणि सगळ्यांचं प्रेम असल्यामुळं बऱ्याच जणांची असणारी, जवळजवळ सगळ्यांची असणारी इच्छा होती वा लिमराज महाराजांच्या दरबारामध्ये सेवा व्हावी, सेवा व्हावी. सेवा झाली नाही असं नाही बरं का. सगळ्यात पहिली सेवा रामपुरीमध्ये माझी झाली इथं मंदिरामध्ये. आम्ही भजनी मंडळानं आम्हीच होतो, कोणाच तरी एखादच होती आणि अभंग घेतला होता धन्याजी दिन संत दर्शनाचा. त्यानंतर इकडं माळी गल्लीला असणार संत सावता महाराजांच्या चरित्राचं प्रतिपादन केलं. धन्य ते यारण रत्नाचे ते खान, हा अभंग तिथं एक कीर्तन झालं. पण आपल्या या सप्ताहामध्ये कीर्तन आलं नाही. गेल्या वर्षी का त्याच्या गेल्या वर्षी मी टाळ घेऊन इथं सेवेकरता उभा होतो. बरेच जण म्हणायचे व्हायला पाहिजे व्हायला पाहिजे. सगळ्याला म्हणलं थांबा, म्हणलं तुमच्या सगळ्याच्या मनात आले पण अजून लिमराज महाराजाच्या मनात आलं. आणि ज्या वेळेस लिमराज महाराजांच्या मनामध्ये येईल त्यावेळेस आपल्याला गडबड करायची काम नाही. सगळ्याला घाई होती पण मला काही घाई नव्हती. मी म्हणलं जेव्हा आपल्याला असणारे लिमराज महाराज योग्य समजतील, श्री त्रिविक्रमानंद स्वामी महाराज योग्य समजतील, त्यावेळेस निमंत्रण देतील आणि त्या योगाने येण्याचा योग येईल. आणि त्यावेळेस असणार कोणीही नाही म्हणणार नाही, अडवणार नाही. त्यांच्या सत्तेनं आपण इथपर्यंत यावं म्हणून ती सद्बुद्धी सगळ्या गावकऱ्यांची इच्छा, महाराजांचा आशीर्वाद म्हणून असणार आपले असणारे अक्षय महाराज, त्याला सगळे आपण गोकू महाराज म्हणतो. सगळ्या गावकऱ्यांची इच्छा, बऱ्याच जणांच्या इच्छा होत्या. अनेकांचे नाव माहिती आहेत, कुणाचे माहितही नाही येत. पण त्यांनी असणारा कानावर घातलं आणि त्यांनी मला सांगितलं या वर्षी सेवे करता या, म्हणून आपल्या गावाला या ठिकाणी येण्याचा हा सेवेकरता योग आहे. भगवंताने असणारी जशी सेवा करून घेतली ती सेवा श्री संत लिमराज स्वामी महाराज असतील, श्री त्रिविक्रमानंद स्वामी महाराज असतील, आमचे गुरुवर्य परमपूज्य आदरणीय प्रातस्मरणीय नामदेवजी बाबा ढवळे चारठाणकर असतील, तसंच परमहंस परिव्राजकाचार्य यतींद्र कुलतिलक स्वामी श्री भारतानंद गिरीजी होळ संस्थान आदरणीय श्री स्वामीजींच्याही असणाऱ्या आम्ही सेवेमध्ये काही वर्ष होतो. म्हणून आदरणीय स्वामीजींच्या आशीर्वादानं जे काही आम्हाला असणारं ज्ञान प्राप्त झालं ते आपल्या समोर मांडायचा प्रयत्न केला. स्वामीजीकडून आम्ही नंतर आळंदीला गेलो. आळंदीला पुन्हा असणार अक्षय महाराजांची आमची भेट झाली होती नंतर. म्हणून आळंदीला गेल्याच्या नंतर स्वानंद सुखनिवासी सद्गुरु श्री जोग महाराज वारकरी शिक्षण संस्था श्री क्षेत्र आळंदी देवाची या संस्थेमध्ये जे गुरुवर्य मंडळींच्या असणाऱ्या निगराणीखाली, त्यांच्या असणाऱ्या कृपाछत्राखाली शिकण्याचा प्रयत्न केला, तेच आपल्या सर्वांच्या समोर असणारं मांडलेलं आहे. हे माझ्या जवळचं असणारं काही नाही. आपुल्या बळे नाही मी बोलत, सखा कृपावंत वाचा त्याची, साळुंके मंजोड बोलत सेवानी, शिकविता धनी वेगळा तो, म्हणून शिकवणारा भगवान परमात्मा आहे. त्याच्या सत्तेनं, गुरुवर्यांच्या सत्तेनं आपल्या पुढे हे मांडायचा प्रयत्न केलेला आहे. समस्त ग्रामस्थ मंडळी असणारे आपले रामपुरीकर, पांढरवाडी बरोबर ना, पांढरवाडी, देशमुखवाडी पत्रिकामध्ये 3 नाव येतं आणि संपूर्ण पंचक्रोशीतले लोक मुद्दाम या सप्ताहाला पहिल्यापासून येतात. आणि आताही असणारं उकडगाव असेल, नंतर असणारं आपलं ढालेगाव असेल, मुद्रेगाव असेल, जातेगावनही महाराज मंडळी आलेले आहेत. असे अनेक जण, मृदंगाचार्य सुंदर सुंदर जातेगावचे महाराज आहेत. तुम्ही घनसावंगीकडले का? हा, डाकेफळ सिद्धेश्वर महाराज गाढवे, डाकेफळचे असणारे आदरणीय आमचे महाराज सुंदर असं मृदंग वादन 2 महात्म्यांनी केलं. महाराज एकदम लई मध्ये सुंदर असं मृदंग वादन त्यांनी केलेलं. त्यांच्या साथीमुळे आनंद झाला. आपण सर्वांनी हे असणारं साथ चांगली केली, सगळ्यांच्या साथीनं आनंद झाला. अनेक प्रमाण आपण सर्वांनी दिले. विनेकरी बाबा, तुळशीवाले असणारे आई, हे संपूर्ण वयोवृद्ध तपोवृद्ध संपूर्ण ही ज्येष्ठ मंडळी, चौकदार असतील, पुन्हा असणारा अजून सिस्टीमवाले, गावातली सिस्टीम आपली, बरोबर ना.
ह्या सिस्टीमवाले असणारे असतील, ज्यांच्या माध्यमातून हे कीर्तन रेकॉर्ड झालं. प्रसाद भाऊ, मला फोन आला आमच्या अक्षय महाराजाचा, म्हणले वा कीर्तन रेकॉर्डिंगचं कसं करायचं. म्हटलं काहीच अडचण नाही, आपलं कीर्तन रेकॉर्ड करायला काही अडचण नाही. म्हणून त्यांनी असणारं या ठिकाणी सुंदर असं या ठिकाणी मोबाईल लावून हे कीर्तन शूट केलेलं आहे. पेटीवाले आपले असणारे बाबा असतील, हे श्रवणाला बसलेली संपूर्ण ज्येष्ठ श्रेष्ठ मंडळी असतील, सोबत असलेली आमच्या फुलवाडीची मंडळी आहे, डोंगरगावची मंडळी आहे, ज्या ठिकाणी भागवत कथा चालू आहे, ही संपूर्ण मंडळी, अनेक प्रेमाची मंडळी, अजूनही कोणाचे गाव वगैरे विसरले असतील, आमचे मुळे महाराज तेही असणार भोगगावरून, भोगगावची अनेक मंडळी ही आलेली आहेत. या सर्वांच्या असणाऱ्या चरणी ही सेवा समर्पित करतो आणि याच ठिकाणी माझ्या सेवेला पूर्णविराम. सोळंके महाराज, शिरद महाराज, काळुके. उठू नका निळा म्हणे मुक्ता हो मोकळेला वाटा. निळा म्हणे मुक्ता हो मोकळेला वाटा. निळा म्हणे मोका मोकळेला वाटा. निळा म्हणे मोका मोकळेला वाटा. निळा म्हणे मोका हो मोकळेला वाटा. निळा म्हणे मोका हो मोकळेला वाटा. निळा म्हणे मोका मोकळेला वाटा. निळा म्हणे मोका मोकळेला गावाला वैकुंठाचा संगे गावाला संगे वचनच्या चांदा हो होय महालाभ. वचनचे चांदा हो होय महालाभ. गावया वैकुंठाच्या संगे गावया वैकुंठाच्या संगे वचनाची चांदा होय महालाभ. वचनाची चांदा होय महालाभ. करी पद्मनाभ कृपावटे करे पद्मनाभ कृपा. करे पद्मनाभ करे पद्मनाभ कृपा.
करी कृपा करी कृपा हॅलो हॅलो पहिला म्हणजे खाली बसा पहिला म्हणा